नमस्कार, मी सिद्धार्थ भोकरे. आपण पाहत आहात जनप्रवास लाईव्ह. नुकताच योगा दिन आता पार पडला, जागतिक योगा दिन, आणि योगाचं महत्व अख्ख्या जगाला कळालेलंच आहे, माहितीच आहे. मला आवर्जून उल्लेख करायचा आहे ते म्हणजे आपल्या पुण्याचे दोन मंत्री, एक म्हणजे चंद्रकांत दादा पाटील आणि एक मुरलीधर मोहोळ साहेब. तर मी स्वतः जवळून अनुभवलेला हा किस्सा आहे. मी पुण्यामध्ये बरेच उपक्रम योगा दिनानिमित्त सुरू होते आणि मी देखील कोथरूडलाच होतो. तिथे देखील बरेच उपक्रम अगदी मुरलीयांना मोहोळनी घेतलेले असून तिथे चंद्रकांत दादा सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टीचेच नाही तर सगळ्या पक्षाचे नेते म्हणा किंवा कार्यकर्ते, सामाजिक जनता सगळे तिथं येत होते. आणि मुरलीधर मोहोळांचा खास उल्लेख मला करू वाटतो, कारण ते अगदी टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट वरती सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावून उपस्थित राहून सगळ्या जनतेशी संवाद साधून एकदम व्यवस्थित विनम्रतेनं सगळे कार्यक्रम त्यांनी पार पाडले. कारण मुरलीधर मोहोळ हे स्वतः क्रीडापटू आहेत, त्यांना सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. चंद्रकांत दादा पाटील देखील स्वतः क्रीडाप्रेमी आहेत. कायम त्यांचं प्रोत्साहन सगळ्या शैक्षणिक संस्था असेना किंवा क्रीडा संस्था असेना सगळ्यांना आहेतच. आणि दादा देखील प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहून सगळ्यांशी व्यवस्थित एकदम कम्फर्टेबली सगळ्यांशी संवाद साधून प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावली. तर माझी मागणी म्हणण्यापेक्षा एक सुचलेलं असं मनातलं एक मला गोष्ट व्यक्त करायची म्हणजे आता मुरलीधर मोहोळ नुसतं पुण्यापुरतं मर्यादित नसून केंद्रात मंत्री आहेत आणि केंद्रात बऱ्याच योजना या क्रीडा संस्थांसाठी जर काय असतील त्या सुचवून आपल्या राज्यात ज्या काय ऍप्लिकेबल होऊ शकतात प्रत्येक क्रीडा संस्थेना, तर ते त्यांनी नक्कीच काय करता आलं त्या योजना महाराष्ट्रात आणून तर त्याचा प्रयत्न त्यांनी करावा. आणि चंद्रकांत दादा पाटील तर कायम आपल्या प्रत्येक माणसाच्या मागे उभे असतात, प्रत्येक क्रीडा संस्थेच्या मागे उभे असतात. तर दादानी देखील आज काय झालंय की बऱ्याचशा क्रीडा संस्थांमध्ये पी पिरियड ज्याला म्हणजे आम्ही ज्यावेळी स्कूलला होतो त्या पी पिरियड म्हणजे खेळण्यासाठी एक वेळ दिला जायचा 1 तासाचा, पण तो आता बऱ्याच स्कूल्स कॉलेजेसमध्ये दिला जात नाहीये. फार कमी म्हणजे अर्धा तास, पाऊण तास क्रीडा संस्थेमध्ये असे किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये असे लेक्चर्स किंवा पिरियडसाठी फार कमी वेळ दिला जातो. तर ह्याच्यासाठी देखील चंद्रकांत दादांनी गंभीर दखल घेतली पाहिजे की आपण किमान प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये 1 तास तरी किमान दिला पाहिजे. आणि दादा याच्यावर गंभीर दखल नक्कीच घेतील अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो. आणि मुरली अण्णा तर केंद्रातले मंत्री आहेत आता, अण्णांना पण खूप खूप शुभेच्छा. आणि दादा देखील याची गंभीर दखल 100% घेतील. आणि कारण काय झालं आता मध्ये पबचा जो किस्सा झाला पुण्यामध्ये, तो तर म्हणजे पब संस्कृती जी आहे पुण्यामध्ये आता चालू त्याच्या रिलेटेड एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्या, तर मला वाटतं पब संस्कृती सोडून क्रीडा संस्कृतीला आता जास्त महत्व दिलं पाहिजे. आणि हे आपले मंत्री महोदय नक्की करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि भेटूया पुढच्या टॉपिकमध्ये.